students, today we are going to new chapter Kingdom Planting. So firstly, you know what is planting. This is the classification of planting. Then different type of algae. In this point, we discuss and study all information about planting. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला हा नवीन किंगडम प्लांटी चॅप्टर बघायचा आहे. किंगडम प्लांटी म्हणजेच काय, ज्यामध्ये प्लांट्स विषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे. जसं किंगडम ॲनिमेलिया आहे, त्यामध्ये ॲनिमेलिया मीन्स स्टडी ऑफ ॲनिमल्स अँड किंगडम प्लांटी मीन्स स्टडी ऑफ प्लांट्स. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ किंगडम प्लांटी, त्यानंतर सायलेंट फीचर्स ऑफ डिफरंट ग्रुप्स आणि त्यानंतर टाइप्स ऑफ अल्गी, देन एक्झाम्पल्स ऑफ दॅट क्लासिफाईड प्लांट्स, हे सगळं आपल्याला या चॅप्टरमध्ये अभ्यासायचं आहे. सो इन दिस पॉइंट वी डिस्कस अँड स्टडी ऑल इन्फॉर्मेशन अबाउट प्लांटिंग. यू सी अ व्हरायटी ऑफ plants around you. You can see they have different root, leaves and stems and fruits. Why does that happens? Wouldn't it be very boring if all plants were alike? आता यामध्ये बघा, जर सर्वच स्टेम, लीफ असेल, फ्लावर असेल किंवा फ्रूट असेल, यामध्ये डिफरन्शिएट कॅरेक्टर्स असणार आहे. हू कॅन इट ओनली ॲपल्स ऑल दो देअर लाईफ? नेवर. सो वी विल स्टडी दी डायव्हर्स किंगडम ऑफ प्लांटिंग हियर. किंगडम प्लांटी includes green, brown and red algae, liverworts, mosses, ferns and seed plants with or without flowers. आता यामध्ये किंगडम प्लांटीमध्ये आपण ज्या काही डिफरंट टाईप्स ऑफ अल्गी अभ्यासणार आहे, त्यामध्ये ब्राऊन अँड रेड अल्गीसुद्धा आहे. देन एक्झाम्पल्स ऑफ अल्गी, लिव्हरवॉर्ट्स, मॉसेस, फर्न्स अँड सीड प्लांट्स, हे सुद्धा आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. ओके, सो नाव वी आर गोइंग टू क्लासिफिकेशन ऑफ किंगडम प्लांटी. आता हा जो चार्ट आहे, या चार्टमध्ये तुम्ही ऑब्झर्व करा, क्लासिफिकेशन ऑफ किंगडम प्लांटी इज रिप्रेझेंटेड ॲज फॉलोज. किंगडम प्लांटी, आता हे स्ट्रक्चर तुम्हाला पाठ करून ठेवायचं आहे. कशासाठी? कारण क्लासिफिकेशनचं स्ट्रक्चर जर पाठ असेल तर आपण ते व्यवस्थित एक्सप्लेन करू शकतो आणि आपल्या लक्षातसुद्धा येईल. वन बाय वन आपल्याला सगळेच पॉईंट्स आपल्याला अभ्यासता येतील. ओके, सो किंगडम प्लांटी इज क्लासिफाईड. Firstly, measure two groups, cryptogams, phanerogams. Then cryptogams also subdivided in non-vascular plants, vascular plants. Then phanerogams, they are classified vascular plants. Then now see the structure of kingdom planting. Non-vascular plants are subdivided in two major groups, Thallophyta, Bryophyta. Then vascular plants also subdivided, Pteridophyta. Now see, the phanerogams are also classified vascular plants. Vascular plants also subdivided in two parts, gymnosperm and angiosperm. Then see, gymnosperm and angiosperm. Angiosperm also subdivided dicotyledone and monocotyledone. Okay, so this is the classification or representation of classification kingdom planting. आता यामध्ये तुम्ही हे लक्षात ठेवायचे आहे की दे आर मेजर अँड सबडिवायडेड. ओके, now see, firstly kingdom planty major classified cryptogams and phanerogams. Firstly, what is mean by cryptogams? Cryptogams are spore producing plants and not produce seeds and flowers. They reproduce sexually. आता यामध्ये बघा, क्रिप्टोगॅम्स हे जे आहेत त्यामध्ये फक्त स्पोर प्रोड्यूस होतात
त्यामध्ये सीड्स आणि फ्लावर्स प्रोड्यूस होत नाही. जे रिप्रोड्यूस सेक्शुअली बाय गॅमेट्स, त्यांचं जे रिप्रोडक्शन आहे बाय सेक्शुअली होतं आणि बाय गॅमेट्स, बट सेक्स ऑर्गन्स आर सेपरेट. देन सेकंडली पुढचा जो आहे फॅनोरोगॅम्स, दे आर कॉमनली कॉल्ड सीड प्रोड्युसिंग प्लांट्स. दे and the product are lastly difference between cryptogams and phanerogams. Student, now see the cryptogams and phanerogams are also subdivided in two parts, non-vascular plants and vascular plants. So what is the difference between vascular and non-vascular plants? Firstly, non-vascular plants, they are without vascular system, कन्सिस्टिंग झायलेम अँड फ्लोएम. आता यामध्ये हे लक्षात ठेवा की नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्समध्ये व्हॅस्क्युलर सिस्टीम अब्सेंट असेल आणि त्यामध्ये झायलेम आणि फ्लोएमसुद्धा अब्सेंट असेल. ओके, नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स लॅक दिस पर्टिक्युलर टिश्यू मे पजेस सिम्पलर टिश्यू दॅट हॅव फंक्शन फॉर इंटरनल ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर. आता झायलेम आणि फ्लोएमचं मेन फंक्शन कुठलं असणार आहे? दे आर ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर. प्लांटमध्ये जे काही फूड मटेरियल असेल, वॉटर असेल, ते ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कोण करतं? झायलेम अँड फ्लोएम. ओके, देन व्हॅस्क्युलर सिस्टीम. आता आपण नॉन व्हॅस्क्युलर सिस्टीममध्ये बघितलं आहे व्हॅस्क्युलर सिस्टीम इज अब्सेंट. बट नेक्स्ट व्हॅस्क्युलर सिस्टीम, दे आल्सो नोन ॲज ट्रकिओफायटा, फॉर्म ए लार्ज ग्रुप ऑफ प्लांट्स दॅट आर डिफाईन्ड ॲज लँड प्लांट्स. व्हॅस्क्युलर प्लांट्समध्ये जे काही क्लासिफाईड झालेले आहेत त्या प्लांट्सला आपण काय म्हणतो? लँड प्लांट्स. सो दिस इज डिफरन्स बिटवीन व्हॅस्क्युलर अँड नॉन व्हॅस्क्युलर. देन सी non-vascular plants also subdivided in two parts, Thallophyta and Bryophyta. Okay, see again this classification. Now we are going to the silent features of major plant groups under cryptogams. आता आपण जे क्रिप्टोगॅम्स अंडर काय बघतोय? नॉन व्हॅस्क्युलर अँड व्हॅस्क्युलर प्लांट्स, आणि त्यामध्ये सब डिवाईड झालेल्या थॅलोफायटा अँड ब्रायोफायटा हे सुद्धा आपल्याला टाईप्स बघायचे आहेत. मग फर्स्टली आपण काय बघणार आहे? सायलेंट फीचर्स ऑफ मेजर प्लांट ग्रुप्स अंडर क्रिप्टोगॅम्स. आता यामध्ये कुठले पॉईंट्स आपल्याला बघायचे आहे? नाव सी, मेंबर्स आर मोस्टली ॲक्वॅटिक. मीन्स व्हॉट इज ॲक्वॅटिक? ॲक्वॅटिक म्हणजेच जलचर किंवा पाण्यात राहणारे. फ्यू ग्रो ऑन अदर प्लांट्स ॲज एपिफाइड्स. काही त्यामधले कसे असणार आहे? एपिफाइड्स. सम ग्रो सिम्बायोटिकली अँड इपिझॉइक. आता व्हॉट इज मीन बाय सिम्बायोटिकली अँड इपिझॉइक? सो फर्स्टली इपिझॉइक. कशाला म्हणायचं आहे इपिझॉइक? तर यामध्ये आपल्याला दॅट प्लांट्स ऑर ॲनिमल्स ग्रोईंग ऑर लिव्हिंग नॉन पॅरासिटिकली ऑन द एक्सटेरियर ऑफ लिव्हिंग ॲनिमल. आता यामध्ये नॉन पॅरासिटिकली मीन्स दे आर नॉट डिपेंड ऑदर. these algae are found on shells of molluscans, turtles and fins of fishes. आता यामध्ये बघा, that algae lie on aquatic animals are called epizoic algae. It is otherwise called epizophytes. आता याला आपण अजून कुठलं म्हणतो? इपिझोझाइट. ओके, एक्झाम्पल फिलामेंट्स ऑफ क्लॅडोफोरा. आता या इपिझोइक अल्गीचं आपल्याला हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. फिलामेंट ऑफ क्लॅडोफोरा. दे आर अटॅच फाउंड टू स्नेल शेल्स. जे कवच असणार आहे, स्नेलचं कवच असतं, त्यामध्ये आपल्याला काय दिसतात? हे दे आर अटॅच टू दॅट शेल्स. ओके, कुठले? एपिझोइक अल्गीमध्ये जे काही प्लांट्स येतात ते यामध्ये कुठे आढळतात? दे आर अटॅच टू स्नेल शेल्स. ओके, देन नाव सी what is symbiotically. Symbiotically means involving interaction between two different organisms. ओके, म्हणजेच आपण हा पॉईंट अभ्यासला आहे की व्हॉट इज मीन बाय सिम्बायोटिक अँड व्हॉट इज मीन बाय इपिझोइक. ओके, नाव सी द नेक्स्ट पॉईंट. ॲक्वॅटिक अल्गी ग्रो इन मराईन ऑर फ्रेश वॉटर. ॲक्वॅटिक अल्गी जी आहे ती कुठे सापडते? फ्रेश वॉटरमध्ये किंवा मराईन वॉटरमध्ये. मोस्ट ऑफ देम आर फ्री लिव्हिंग व्हाईल सम आर सिम्बायोटिक. आता फ्री लिव्हिंग आणि सिम्बायोटिक काय? आताच मी तुम्हाला सांगितले व्हॉट इज सिम्बायोटिक.
मीन्स इन्व्हॉल्विंग इंटरॅक्शन टू डिफरंट ऑर्गॅनिझम, म्हणजेच काय ते ग्रुपने सुद्धा राहतात. ज्या काही टाईपचे अल्गी या थॅलोफायटा ग्रुपमध्ये किंवा डिव्हिजनमध्ये येतात त्यामध्ये असणारे प्लांट्स कसे असणारे, सिम्बायोटिकली और काय की दे आर नॉन पॅरासिटिकली अँड दे आर अल्सो फ्री लिव्हिंग, म्हणजे सिंगलसुद्धा ते असतात किंवा ग्रुपने सुद्धा वाढत असतात. ओके, नाव दिस पॉईंट इज क्लिअर. आता पुढचं बघूया आपण. प्लांट बॉडी इज थॅलॉइड. आता प्लांट बॉडी कशी असणार आहे, थॅलॉइड मीन्स थॅलस आर प्रेझेंट. ओके, अनडिफरन्शिएटेड इंटू रूट, स्टेम अँड लीव्ज. त्याची बॉडी कशी असणार आहे, दे आर डिफरन्शिएटेड इन रूट, स्टेम अँड लीव्ज. जरी ते पाण्यात वाढणारे हे अल्गल पार्ट जरी पाण्यात वाढत असेल तरी त्याचे पार्ट कुठले असणार आहे, रूट, स्टेम अँड लीव्ज त्यामध्ये प्रेझेंट असेल. ओके, दॅन दे मे बी स्मॉल, युनिसेल्युलर, मायक्रोस्कोपिक लाईक क्लोरेला. आता क्लोरेला हे सुद्धा एक अल्गलचं एक्झाम्पल आहे. ते कसे असणार आहे, खूप शॉर्ट असेल. युनिसेल्युलर मीन्स सिंगल सेल त्यामध्ये प्रेझेंट असेल. मायक्रोस्कोपिक विदाउट मायक्रोस्कोप वी कॅन नॉट ऑब्झर्व. देन नॉन मोटाईल, क्लॅमेडोमोनास. They are motile, non-motile. What is mean by motile and non-motile? Motile means capable of motion and non-motile means unable to move on their own. Okay, this is the main difference in motile and non-motile. Okay, then now see, they can be multicellular unbranched. त्यामध्ये काय असणार आहे, मल्टीसेल्युलर असणार आहे, एकापेक्षा जास्त सेल प्रेझेंट असणार आहे. दॅन अनब्रांच्ड, फिलामेंटस लाईक स्पायरोवेरा और ब्रांच्ड. आता स्पायरोवेराचं स्ट्रक्चर तुम्हाला माहीत आहे, त्यामध्ये फिलामेंट्स आर प्रेझेंट. दॅन दे आर लाईक कारा, सर्गोसम. आता हे सुद्धा एक्झाम्पल ऑफ काय, अल्गीचे एक्झाम्पल्स आहेत, कारा अँड सर्गोसम. दॅन ह्यूज मॅक्रोस्कोपिक सीवीड. यामध्ये बघा, विच मेजर्स मोर दॅन 60 मीटर्स इन लेंथ इज ऑल्सो ॲन अल्गा. ते जे काही अल्गा असणार आहे त्याची लांबी जी आहे 60 मीटर्स इन लेंथ इन ऑल्सो ॲन अल्गा. म्हणजे आपल्याला याचं स्ट्रक्चरसुद्धा यामध्ये सांगितले आहे. सो दिस इज दी सायलेंट फीचर्स ऑफ मेजर प्लांट ग्रुप्स अंडर क्रिप्टोगॅम्स. आता यामध्ये आपण बघतोय किंगडम प्लांटीचं जे आपण क्लासिफिकेशन बघतोय त्यामध्ये क्रिप्टोगॅम्स अंडर नॉन वॅस्क्युलर अँड वॅस्क्युलर प्लांट्स आर प्रेझेंट. दॅन दे आर ऑल्सो सबडिवायडेड थॅलोफायटा अँड ब्रायोफायटा. आता आपण यामध्ये थॅलोफायटाचे सायलेंट फीचर्स बघितलेले आहेत. सायलेंट फीचर्समध्ये आपण बघितलं आहे स्ट्रक्चर, दॅन वेअर दे आर ग्रो, तर दे आर मेनली ॲक्वॅटिक. ओके, देन नाव सी दी अल्गल सेल. आता पुढचे जे काही पॉईंट्स आपण बघतोय, सपोज जे नेक्स्ट क्लासिफिकेशनमध्ये बघतोय आपण, दे आर डिवायडेड इन थॅलोफायटा, ब्रायोफायटा. तर ब्रायोफाइट्स यामध्ये दिसत आहेत पिक्चरमध्ये बघा. ब्रायोफाइट्स आर मोस्टली टेरेस्ट्रियल प्लांट्स, दे फाउंड इन मॉइस्ट और शेडी प्लेसेस. आता हे फक्त तुम्ही एक ब्रायोफाइट्स कशा टाईपचे आहेत ते बघून घ्या. आपल्याला क्लासिफिकेशन स्टेप्सनुसार पुढच्या वेळेस आपल्याला ते बघायचं आहे. ओके, आता लिव्हरवॉर्ड्स जे आहे आपण एक्झाम्पल बघितलं आहे कशामध्ये, अल्गी टाईपमध्ये. सो व्हॉट इज लिव्हरवॉर्ड्स? लिव्हरवॉर्ड्स आर ग्रुप ऑफ नॉन वॅस्क्युलर प्लांट्स सिमिलर टू मॉसेस. दे आर प्रिमेटिव्ह ग्रुप ऑफ plants and many plants grow only a single layer of cells. Liverworts are split into leafy liverworts and thalloid liverworts. आता या चित्रामध्ये किंवा पिक्चरमध्ये बघा, लिव्हरवॉर्ड्स थॅलस लाईक दिसत आहेत आपल्याला. त्याचं जे स्ट्रक्चर आहे दे आर थॅलॉइड स्ट्रक्चर अँड ग्रुप ऑफ प्लांट्स, एरिया ऑफ प्रिमेटिव्ह ग्रुप ऑफ प्लांट्स अँड मेनी प्लांट्स ग्रो ओनली सिंगल लेअर ऑफ सेल्स. काही प्लांटमध्ये कसे ग्रो होतात ते सिंगल लेअर ऑफ सेल्स. ओके, देन दी नेक्स्ट इज मॉस. यामध्ये सुद्धा बघा अल्गलचा हा एक एक्झाम्पल आहे. देन आपण बघितलं आहे इपिझोइक अल्गी अँड अजून एक बघितलं आहे सिम्बायोटिक रिलेशनशिप. सिम्बायोटिकमध्ये सुद्धा दे आर इन्व्हॉल्विंग इंटरॅक्शन बिटवीन टू डिफरंट ऑर्गॅनिझम. ओके, तर वन बाय वन आपण आज यामध्ये प्रत्येक टाईप्सचं किंवा जे काही क्लासिफिकेशनमध्ये आपण टाईप्स बघितले त्याचे एक्झाम्पल्स आपण यामध्ये बघतोय.
ओके. मग यामध्ये दी अल्गल सेल वॉल कंटेन्स आयदर पॉलिसॅकराइड्स लाईक सेल्युलोज. आता पुढचा जो आपण पॉईंट बघणार आहे की अल्गीमध्ये त्यांचे फूड कसे तयार होतात. जसं आपण रिप्रोडक्शन बघणार आहे अल्गीचे, त्यानंतर टाईप बघणार आहे, देन डिफरंट टाईप्स ऑफ कलर्स, की ज्या अल्गीचे टाईप्स आहेत त्या कुठल्या टाईपचे आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचे आहे. ती अल्गल सेल वॉल कंटेन आयदर पॉलिसॅकराइड्स लाईक सेल्युलोज. म्हणजेच काय, अल्गीमध्ये काय पॉलिसॅकराइड्ससुद्धा आढळतात. ग्लुकोज ऑर व्हरायटी ऑफ प्रोटीन्स ऑर बोथ. त्यामध्ये ग्लुकोज ऑर डिफरंट टाईप्स ऑफ प्रोटीन्स सापडत असेल. रिझर्व फूड इज इन फॉर्म ऑफ स्टार्च अँड इट्स अदर फॉर्म्स. मीन्स दे algae can made their own food with the help of photosynthetic reaction, and the food is which starch and other forms. स्टार्चच्या याच्यामध्ये स्वरूपात आपल्याला काय त्याचं अन्न सापडतं अल्गल पॉईंटचं. दॅन रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय व्हेजिटेटिव्ह असेक्शुअल अँड सेक्शुअल वे. आता अल्गीचं रिप्रोडक्शन कुठल्या स्टेप्सने होतं हे सुद्धा आपल्याला पुढे बघायचं आहे. What is the steps? That steps is vegetative, asexual and sexual way. The life cycle shows phenomenon of alternation of generation. आता लाईफ सायकल ऑफ अल्गी ती सुद्धा आपल्याला बघायची आहे. दॅट इज शो फेनॉमेनन ऑफ अल्टरनेशन ऑफ जनरेशन. डॉमिनंट हॅप्लॉइड अँड रेड्युस्ड डिप्लॉइड फेज. यामध्ये सुद्धा हॅप्लॉइड मीन्स सिंगल सेल आर प्रेझेंट अँड डिप्लॉइड फेज मीन 2 सेल्स आर प्रेझेंट. ओके. यामध्ये दोन्ही फेजेस आपल्याला बघायचे आहेत. देन अल्गी आर क्लासिफाईड ॲज पर इट्स पिगमेंट्स लाईक क्लोरोफिल, झॅन्थोफिल्स अँड फायकोबिलियन. म्हणजेच यामध्ये अल्गी पुन्हा क्लासिफाईड होताना दिसते. त्यामध्ये कुठले पिगमेंट्स आहेत, ज्या टाईप्सचे पिगमेंट्स त्यामध्ये असणार आहेत त्या टाईप्सचा कलर चेंजिंग त्या अल्गीमध्ये आपल्याला सापडते. ओके. कुठले, दे आर लाईक क्लोरोफिल, झॅन्थोफिल्स अँड फायकोबिलियन. आता यामध्ये तुम्ही बघा की आपल्याला अल्गीचं रिप्रोडक्शनसुद्धा बघायचं आहे. दॅन अल्गी टाईप्स आहेत. अल्गी टाईप्समध्ये आपल्याला पुढे काय बघायचं आहे की विच टाईप्स आर प्रेझेंट इन अल्गी. त्यामध्ये आपल्याला क्लोरोफायसी दे आर अल्सो नोन ॲज ग्रीन अल्गी. दॅन सेकंडली फिओफायसी म्हणजेच ब्राऊन अल्गी, हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. दॅन नेक्स्ट इज रोडोफायसी, रेड अल्गी. या टाईप्सचे आपल्याला अल्गी टाईप्स बघायचे आहेत. मग त्यामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ एक्झाम्पलसुद्धा यामध्ये येईल. ओके. गुणगान तुझे ओठांवर. मल्टीसेल्युलर अनब्रांच्ड. त्यामध्ये काय असणार आहे, मल्टीसेल्युलर असणार आहे, एकापेक्षा जास्त सेल प्रेझेंट असणार आहे. दॅन अनब्रांच्ड फिलामेंटस लाईक स्पायरोवेरा और ब्रांच्ड. आता स्पायरोवेराचं स्ट्रक्चर तुम्हाला माहीत आहे. त्यामध्ये फिलामेंट्स आर प्रेझेंट. दॅन दे आर लाईक कारा, सर्गोसम. आता हे सुद्धा एक्झाम्पल ऑफ काय अल्गीचे एक्झाम्पल्स आहेत, कारा अँड सर्गोसम. दॅन ह्यूज मॅक्रोस्कोपिक सीवीड. यामध्ये बघा विच मेजर्स मोर दॅन 60 मीटर्स इन लेंथ इज ऑल्सो ॲन अल्गा. ते जे काही अल्गा असणार आहे त्याची लांबी जी आहे 60 मीटर्स इन लेंथ इन ऑल्सो ॲन अल्गा. म्हणजे आपल्याला याचं स्ट्रक्चरसुद्धा यामध्ये सांगितले आहे. सो दिस इज दी सायलेंट फीचर्स ऑफ मेजर प्लांट ग्रुप्स अंडर क्रिप्टोगॅम्स. आता यामध्ये आपण बघतोय किंगडम प्लांटीचं जे आपण क्लासिफिकेशन बघतोय त्यामध्ये क्रिप्टोगॅम्स अंडर नॉन वॅस्क्युलर अँड वॅस्क्युलर प्लांट्स आर प्रेझेंट. दॅन दे आर ऑल्सो सबडिवायडेड थॅलोफायटा अँड ब्रायोफायटा. आता आपण यामध्ये थॅलोफायटाचे सायलेंट फीचर्स बघितलेले आहेत. सायलेंट फीचर्समध्ये आपण बघितलं आहे स्ट्रक्चर, दॅन वेअर दे आर ग्रो. तर दे आर मेनली ॲक्वॅटिक. ओके. देन नाव सी दी अल्गल सेल. आता पुढचे जे काही पॉईंट्स आपण बघतोय, सपोज जे नेक्स्ट क्लासिफिकेशनमध्ये बघतोय आपण की दे आर डिवायडेड इन थॅलोफायटा, ब्रायोफायटा. तर ब्रायोफाइट्स यामध्ये दिसत आहेत पिक्चरमध्ये बघा. ब्रायोफाइट्स आर मोस्टली टेरेस्ट्रियल प्लांट्स. दे फाउंड इन मॉइस्ट ऑर शेडी प्लेसेस. आता हे फक्त तुम्ही एक ब्रायोफाइट्स कशा टाईपचे आहेत ते बघून घ्या. आपल्याला क्लासिफिकेशन स्टेप्सनुसार पुढच्या वेळेस आपल्याला ते बघायचं आहे. ओके. आता लिव्हरवॉर्ड्स जे आहे आपण एक्झाम्पल बघितले कशामध्ये, अल्गी टाईपमध्ये. सो व्हॉट इज लिव्हरवॉर्ड्स? लिव्हरवॉर्ड्स आर ग्रुप ऑफ नॉन वॅस्क्युलर प्लांट्स
similar to mosses. They are primitive group of plants and many plants grow only a single layer of cells. Liverworts are split into leafy liverworts and thalloid liverworts. आता या चित्रामध्ये किंवा पिक्चरमध्ये बघा लिव्हरवॉर्ट्स थॅलस लाईक दिसत आहेत आपल्याला. त्याचं जे स्ट्रक्चर आहे दे आर थॅलॉइड स्ट्रक्चर अँड ग्रुप ऑफ प्लांट्स, एरिया ऑफ प्रिमेटिव्ह ग्रुप ऑफ प्लांट्स, and many plants grow only